दी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक सभासद बंधू आणि भगिनींनो, सर्वांना सप्रेम नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र, जय माता दी. एल्गार ग्रुपने काही दिवस पूर्वी बँकेत एक तक्रार केली होती. खोटे सिबिल रिपोर्ट, खोटे एनओसी लावून बँकेत लोन दिली जाते आणि बँकेने देखील हे मान्य केले आहे की असे खोटे काम बँकेत होत आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि बँक प्रशासन यांनी गुन्हेगारांवर कुठलीही FIR ही दर्ज केली नाही. हे दिसून येते की संचालक मंडळ या विषयावर किती गंभीर आहे. बँक सभासद बंधूंनो, बँकेत किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे त्याची मी माहिती देतो. मनोज प्रसाद गोदियाल, बांद्रा ब्रांच, लोन दिनांक 17/3/2023, 16 लाख बनावट डॉक्युमेंट्स सादर करून ही लोन मंजूर केली गेली आणि गोदियाल यांच्या अकाउंटमधून 3,10,000 हे कोणाच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केली त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. 2 नंबर, महेश उमेश सोलंकी, लोन दिनांक 17/1/2023, बांद्रा ब्रांच, त्यांची लोन 8,90,000 ही मंजूर झाली आणि सोलंकी यांचे अकाउंटतून 2,05,000 हे कोणाच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले याची देखील चौकशी ही झाली पाहिजे. 3 नंबर, सुशील रामचंद्र शिर्के यांचे बनावट DMC ट्रान्सफर ऑर्डर लावून भायखळा ब्रांच मध्ये अकाउंट केले. दिनांक 31/3/2023 रोजी त्यांना 16 लाख ही लोन मंजूर झाली. यांचे पूर्ण डॉक्युमेंट्स हे डुप्लिकेट आहे. शिर्के यांच्या अकाउंटतून 4.5 लाख रुपये कोणाचे अकाउंट मध्ये ट्रान्सफर झाले याची देखील चौकशी झाली पाहिजे. या सर्व प्रकरणांमध्ये असे दिसून येते की ह्या रॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बँकेचे काही भ्रष्ट कर्मचारी हे सामील आहे आणि यांच्यावर कारवाई ही झाली पाहिजे. बँक प्रशासन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर जर एल्गार ग्रुपची तक्रारीला टाळाटाळ करत असेल तर एल्गार ग्रुप बँक वाचवण्यासाठी उपोषणाला बसणार आणि ह्याला जबाबदार बँक प्रशासन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर राहतील. जय भीम, जय महाराष्ट्र, जय माता दी.